काही माणसं शनिवार करतात, काही आपल्या घरात सोमवार करतात, काही गुरुवार करतात आणि काही न करणारी असतात आमच्यासारखे. तुम्ही म्हणाला मला महाराज परमार्थ करता, काय करता? मी फक्त पांडुरंगाची एक एकादशी करतो, हे सोडून दुसरं काहीही करत नाही. लक्ष इकडे तिकडे विचलित व्हायचं काही गरज नाही. एकादशी नुसती करत नाही, दर एकादशीला कीर्तन असतं, भजन असतं, रोजचंच चालू असतं. एकाची दशा कळल्यानंतर आपल्या आयुष्याची दशा का करून घ्या? नाही का? एकादशी शब्दाचा अर्थ जीवनामध्ये दशा कुणाची आहे? एकाची आहे. आणि एकाची दशा आहे हे जर कळलं नाही तर त्याच्या इतकी दुसरी दशा होऊन जाते. दशा का होऊन जाते तर दिशाहून हीन होतो. तो दिशाहीन केव्हा येतो? जेव्हा बुद्धी फिरते तेव्हा. सांगणाराचं मंगल व्हावं, ऐकणाराचं मंगल व्हावं. किंबहुना ज्याला वाचता येत नाही, ज्याला ऐकता येत नाही, त्यांनी केवळ वंदन केलं तरीही त्याचं मंगल व्हावं. हाच हेतू आहे. बल्ब कसा करतात हे फार थोड्या लोकांना माहिती आहे, पण बटन दाबल्यानंतर प्रकाश होतो हे सर्वांनाच माहिती आहे. ज्याला बल्ब कसा करतात हे माहिती आहे, त्यांनी बटन दाबलं तरी बल्ब लागतो. अजून सांगू, ज्याला बटन दिसतं त्यांनी लावलं तरीही लागतो आणि एका आंधळ्याने बटन दाबलं तरीही लागतो. तो असं म्हणत नाही की तू आंधळा आहेस, तुला काय करायचं आहे. तो म्हणला आंधळा मी माझ्याकरता लावला नाही, पण मुलं बाळ घरात आहेत आणि मला बटन कुठे आहे ते माहिती आहे म्हणून दाबलं. लक्षात ठेवा, तसं संत वचन इतकी ताकदवान असतात. कळे नकळे त्या धर्म. कसा शब्द वापरला? कळे नकळे त्या धर्म. ऐका सांगतो हे वर्म, माझ्या विठोबाचे नाम 18 उच्चारा. जाणीव नेणीव भगवंती नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा. जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी, उतार सांगडी तापे पेटी. जाणता असू दे, नेणता असू दे, कसा काशेना. तसं या गणपती बाप्पाला वंदन करणं, त्याचं चिंतन करणं, त्यामुळेच मंगल होणार आहे. अशी पारंपरिक जी रूढी आहे, पारंपरिक सिद्धांत आहे, त्याला अनुसरून ज्ञानेश्वर महाराजांनी जरी विठ्ठल भक्त होते, विठ्ठलाचे उपासक होते, नवे नवे त्यांच्या आईवडिलांचं नाव सुद्धा विठ्ठलपंत आणि रुक्मिणी असंच होतं, तरी पण कुलदैवत विठ्ठल असून सुद्धा ग्रंथाचा आरंभ करताना गजाननाला वंदन केल्यानंतर मंगल होतं. म्हणून पहिल्यांदा तात्विक वंदन झालं, वस्तुनिर्देश रूप वंदन. वस्तुनिर्देश रूप वंदन केल्यानंतर काय होतं? त्या वस्तूशी अभेद सिद्ध होतो. माझं बोलणं लक्षात आलं का? वस्तुनिर्देश रूप मंगल केल्यानंतर, वंदन केल्यानंतर वस्तुरूप जो परमात्मा आहे त्याच्याशी आपला अभेद सिद्ध होतो. आणि म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी वंदन करून वस्तुनिर्देश या ठिकाणी केलेला आहे. आणि हाच त्याच्यातला
मोठा मतिता अर्थ आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी सुंदर लिहितात, देवा तूची गणेशू. काल आपल्याला 10 हाताचा 6 हाताचा मी चर्चा करत होतो. मग इथे सुद्धा दशभुजा गणपती आहेच आहे, निळ्या ठिकाणी असे हे गणपती. पण हे याच्यातूनच चालत आलेले, ग्रंथातूनच संकल्पना घेतलेल्या आहेत. आणि तसे तसे ज्याला ज्याला जसा जसा भावला तसा तसा तो त्यांनी केला. पण मूळ स्वरूप रूपात बदल करू नये एवढंच काल पुढे सांगितलं. रूपात बदल करू नये, रूपात बदल करणं मूळ अधिष्ठानच चुकलं बरं का. हो, जे त्याच्यातलं मूळ रूप आहे त्या रूपात कधी बदल करू नये. जे आहे ते तसंच ठेवावं. तसंच ठेवलं तरच मजा आहे. बदल केला तर ते कसं तरी विचित्र दिसतं बरं का. एकाने लाडू मागितल्यानंतर त्या बुंद्या त्यांनी चप्पट थापून दिल्या. काय केल्या? अशा चप्पट थापून दिल्या. साचा घेतला आणि ठेवलं. ते म्हणले काय आणले? म्हणले बुंदीचे लाडू. अहो लाडू म्हणत नाही, त्याला वड्या म्हणतात. अहो म्हणला वड्या असू दे आणि काही असू दे, बुंदी तर तीच आहे ना. म्हणला बुंदी जरी तीच असली तर रूप बदललं ना, म्हणून ती वडी झाली. माझं बोलणं कळलं का? हो. तेव्हा थोड्याशा काही काही गोष्टी लक्षात घ्या. जे काही देवाचं रूप आहे ते रूप अखंड तसंच ठेवावं. त्या रूपामध्ये यत्किंचित बदल करू नये बरं का. थोडासा इकडे तिकडे 10 हात 6 हात 4 हात 2 हात अजून आलेला नाही, पण 4 हातापर्यंत गणपती आहे. तेव्हा असा गणपती सांगता 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 आपण कुठे आलो? सकलार्थमती प्रकाशू. आता हे जे निरूपण करायचं आहे हे काही साधं सुद्धा नाही. काय एखाद्या राजकारण्याने सभेत काय सांगितलं सांगता येतं. तो अमका मुद्दा मांडला, ते तसं निघालं तसं निघालं, सहज कुणालाही सांगता येतं. बरं नवीन काही नसतंच नाही का. भाषण म्हणजे काय असतं? दुसऱ्या पक्षाचं उणं काढणं म्हणजे हेच भाषण. याच्यापेक्षा काही आहे का दुसरं? नाही. आम्हाला जर निवडून दिलं असतं तर आम्ही असं केलं असतं. आम्हाला तुम्ही निवडून दिलं नाही म्हणून हे असं चाललंय. म्हणजे उणं काढणं हेच भाषण. त्याच्यापेक्षा काही. हां, 2 सासवा जर देवळात भेटल्या, मला काय वाटायला लागलंय, माणसं माझ्या पुढची इतकी शहाणी झाली सध्या की एखादा शब्द मी फेकला की त्यांना ताबडतोब कळतं. फक्त नको कळायला पाहिजे तेवढंच कळतं. कळायला पाहिजे ते मला तास सांगावं लागतं. काय काय बरोबर आहे. हे अनुभवच नाही, हे रोजचा अनुभव आहे. मग तुम्हाला काय वाटलं या म्हाताऱ्या देवळात जातात ते काय देवाच्या दर्शनाला जातात का नाही? यात चकाटे पिटायला जातात ते. काय आणि शेवटी देवाच्या साक्षीने निंदा करत असतात. कसा तो देव पावायचा? काय बिलकुल देव बिव काही पाच देवाच्या साक्षीने चालू आहे. अरे देव दर्शन घेतल्यानंतर वृत्तीत पालट होणं हे महत्वाचं आहे. तो तर यत्किंचित सुद्धा होत नाही. मी एक तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा आपण परमार्थ कशा करता करतो हे समजून घ्या. तुम्ही सुद्धा रोज येताय, मलाही आनंद वाटतो. अगदी फुल होत आहे आता. तर काही असं म्हणजे आता रविवार आणि सोमवारच्या गर्दीत फरक नाही. काय फुलमध्ये समाज अगदी शेवटपर्यंत इथे बिथे आनंद वाटतो मला. पण मला काय म्हणायचं आहे की आपण एक महिना येतो, आनंद आहे. पण कशा करता येतो? मला असं वाटतं एक विधान मी करतो, नीट लक्षात घ्या. इथे हे देव भेटण्याकरता माझं प्रवचन नव्हे, तर देव कळण्याकरता प्रवचन आहे. हा पहिला बेसिक प्रिन्सिपल लक्षात घ्या.
देव भेटण्याकरता बाबा महाराज प्रवचन करत नाहीत, देव कळण्याकरता प्रवचन आहे. हे जे सांगतोय देव कळण्याचं प्रवचन आहे, देव भेटण्याचं नाही. जेव्हा वस्तू निर्देश सांगितलं तेव्हा तुमच्या माझ्यात आत बाहेर जर ती वस्तू आहे तर भेटण्याचा प्रश्न कुठे आला? म्हणून इथे भेटण्याचा प्रश्न नाही. कोणी सांगतात तुम्हाला देव भेटेल, मला काही कळलेलं नाही. जो मला कधीही सोडून गेला नाही तो भेटण्याचा प्रश्न येतोच कुठे? कळत नाही, मान्य आहे. कारण ज्ञानोबाराने एक सुंदर शब्दात सांगितलं, जवळी आहे परी भेटेना. जवळी आहे परी भेटेना. जवळ आहे पण भेटत नाही. भेटत नाही शब्दाचा अर्थ कळत नाही. आणि हा कळण्याकरता एवढा सगळा प्रपंच आहे. म्हणून देव भेटणं अमकं तमकं हे सगळं म्हणणं इतकं गौण आहे बरं का. आमचे आप्पा महाराज फार विनोद करायचे याच्यावर. एक मनुष्य साधक आपल्या गेला महाराजाकडे. महाराजाकडे गेल्यानंतर म्हणले, महाराज मला देव केव्हा भेटेल? म्हणले, असं कर बाबा, देवाची सेवा कर म्हणजे तुला देव भेटेल. देवाची सेवा कर तुला देव भेटेल. अजून मुलीचं लग्न व्हायचं होतं. हे तत्व डोक्यात ठेवलं त्या माणसाने की देवाची सेवा केल्याशिवाय देव भेटत नाही. हे बोलणं कसं होतंय कळलं का तुम्हाला? मुलगी म्हणली, बाबा माझं लग्न करून द्या. ते म्हणले, नवऱ्याची सेवा कर मग नवरा भेटेल. बोलणं समजतंय का माझं? ती म्हणली, बाबा तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? तो नवरा आणून द्या मग सेवा करते ना. देवाची सेवा करण मग देव भेटेल. आता सेवा करण्याकरता देव भेटला पाहिजे ना, का देव न भेटताच सेवा करायची? आपण काय बोलतोय हे सुद्धा कळत नाही. मग ते हे दृष्टांत सांगायचे, हे यांचं बोलणं कसं वाहतोय म्हणण्याची कळायचं का? हां, नवरा भेटण्याकरता पहिल्यांदा नवाची सेवा कर मग नवरा भेटेल. ती म्हणली, बाबा नाही, माझा बोलण्याचा अधिकार नाही, तुम्हाला माझे वडील आहात, पण तुम्हाला तरी कळतंय का? अहो, नवऱ्याची सेवा करून नवरा कसा भेटेल? नवरा करून द्या मग सेवा करते. तसं देव कळू द्या मग त्याच्याशी जवळीक करता येते. म्हणून भेटणं भेटणं पहिल्यांदा मला एक सांगायचं आहे, इथल्या माणसाने प्रवचन 1 महिना ऐकल्यानंतर कुणीही म्हणायचं नाही की आम्हाला देव भेटला नाही, कळला नाही म्हणा, तुमच्याशी सहमत आहे. पण भेटला नाही असं म्हणायचं नाही, कारण तुमच्या अगोदरपासून तो आहे, तुम्ही असताना तो आहे आणि तुम्ही गेल्यावर सुद्धा तो असणारच आहे. तो तुम्हाला सोडून कसा राहील? तुमच्या अजून लक्षात आलं नाही का? जीव हा प्रभू व्यक्त होण्याचा एक साधन आहे. मुलाच्या आधाराने आईचं बाईचं मातृत्व प्रगट होतं. असं बोलणं कळलं? प्रत्येक मुलीमध्ये मातृत्व आहे, पण मुलाच्या माध्यमातून ते मातृत्व उत्संबळून येतं बरं का. आपोआप दूध येऊ लागतं, आपोआप पान्हा येतो, आपोआप प्रेम उत्संबळून येतं. काय खटपट, बाळा दूध कोण करीते उत्पत्ती. आपोआप. माझं म्हणणं नीट लक्षात घ्या. तसं ते प्रगट झाल्यानंतर या गोष्टी आपोआप होत असतात. थोडंसं म्हणून प्रवचनाचा भाग लक्षात घ्या. भेटणं बिलकुल नाही. आणि एवढं ऐकून जर म्हटला तर माझाच पराजय आहे, कारण मीच सांगायला कुठेतरी कमी पडलो असं मला वाटेल. कळण्याचा विषय आहे आणि कळल्यानंतर कळेल. महाराज म्हणाले भागवतात, मज हृदयस्थाचे ठाई. बघा, मज हृदयस्थाचे ठाई भजनशीळ कोणीच नाही. शिणता बाह्य उपायी जन अपायी पडताती. जन अपायी पडताती. हे असंच आहे. जे जवळचं आहे, जे घरातलं आहे
ते कळत नाही, पण बाहेरचं बरं वाटतं हा जीव स्वभाव आहे. जवळचे परके वाटतात, पण एखादा मित्र जो दारू प्यायला शिकवतो तो जिवलग वाटतो. आहे ना? कोण शिकवतो? ज्यांनी प्यायला शिकवलं, ज्यांनी जुगार खेळायला शिकवलं, ज्यांनी वाम मार्गाला नेलं, तोच वाटतो अरे ये तो मेरा यार है. अरे वा रे यार. बोलणं कळलं का? जो वाम मार्गाला नेतो तो जवळचा वाटतो, आणि जे जवळचे आहेत ते वैरी वाटतात. ही व्यवहारातली पद्धत हीच आहे, व्यावहारिक जीवनातली पद्धत हीच आहे, आणि पारमार्थिक जीवनात असंच घडतं. त्याच्याकरता योग्य रीतीने वाटचाल करण्याकरता योग्य मती लागते. पुढे सरकलोय मी. सकळ अर्थ मती प्रकाशू. मती काय हो? झाला हो मुलगा, पण मतिमंद आहे. हो नाही, पण ईश्वरी राटी आहे, ती काही कोणी चुकू शकत नाही. पण झाल्यानंतर त्याच्या इतकं दुःख दुसरं नसतं. त्या मुलाला वाढवता वाढवता आई वडिलांचे नाकी नऊ येतात. मतिमंद. लक्षात आलं का? हात आहे, पाय आहे, नाक आहे, कान आहे, डोळे आहेत, वय वाढलं, उंची वाढली, मिशा आल्या, पण बुद्धी शून्य. याचा अर्थ कळला का? आपल्या जीवनामध्ये मतीला किती महत्व आहे. अतिशय महत्व आहे. घरामध्ये सुद्धा जो बुद्धिवान असतो त्याला महत्व असतंच. हुशार आहे, जर त्याला विचारा का? मती. मती. काही काही माणसं इतकी हुशार असतात की सामान्य माणसाची मती गुंग होऊन जाते. म्हणजे काही मती मंद असतात आणि काहीची गुंग करणारी मती असते. लक्षात घ्या, याच्यावर जग जिंकता येतं. त्या बिल गेट्सला जे काही सुचलं, अहो त्याच्यातून कुठच्या कुठे गेले ते. हां, त्या बिलला गेटच उघडं झालं पैशाचं. पण पैशाचं गेट उघडं नंतर झालं, पहिलं मतीचं गेट उघडं झालं. माझं बोलणं कळलं का? पहिल्यांदा मतीचं गेट उघडं झाल्यानंतर सगळं गेटच उघडं, दारातून येतच आहे, येतच आहे, येतच आहे. जगात नंबर 1 सोडला नाही काही वर्ष. हे कशाचं आहे? 750 वर्ष झाली लाखो घरामध्ये ज्ञानेश्वरीचं पूजन आहे. हे त्या मतीला वंदन आहे. हे त्या मतीचं कौतुक आहे. ज्ञानेश्वर महाराज पाहिले का? नाही. तुकाराम महाराज पाहिले का? नाही. पण त्यांची वाङ्मयीन मूर्ती आपल्या समोर असल्या कारणाने आपण म्हणतो वा, काय माऊली, काय नाथ, काय नामदेवराया, काय तुकाराम महाराज, वा. हे वाङ्मयातून दर्शन घडलेलं आहे. हे त्यांच्या, आणि वाङ्मयातून काय घडतंय? अहो जगाला बिघडवणारं सुद्धा वाङ्मय असतं का? नसतं का? माफ करा, ते बिघडवणारं वाङ्मय पोरं शाळेमध्ये वयामध्ये घालून चोरून वाचतात. ते वयच तसं असतं. ते वयच तसं असतं. काही कोणाचे काही दोष काढायचं काही गरज नाही आहे काय. पण गंमत कशी आहे मनुष्याची तुम्हाला माहिती आहे का? हे वाचू नको म्हटलं की ते वाचल्याशिवाय बरं वाटत नाही. मग तो पुस्तकात घालून वाचतो. मग बाप म्हणतो अरे काय कसला बसा वाचत, अभ्यास झाला का तुझा गाढवा? माझं म्हणणं कळलं का? म्हणजे बिघडवणारं मती सुद्धा वाङ्मय आहे, पण जीवाचं कल्याण करणारं. आणि म्हणून 2 शब्द सांगतो, एक सद्बुद्धी आणि एक दुर्बुद्धी.
काय शब्द आले? दोन्ही बुद्ध्याच बर का, हे लक्षात घ्या. दोन्हीलाही बुद्धीच नाव आहे, पण एक सद्बुद्धी आणि एक दूरबुद्धी. जरा मोठा अर्थ सांगतो आणि मग बाकीचे सांगतो. दुर्बुद्धी कशाला म्हणावी? जी बुद्धी आपल्याला देवापासून दूर नेते ती दुर्बुद्धी. साधं सरळ अर्थ. जवळ असलेला देव आपण जेव्हा मानत नाही किंवा तो नाही म्हणून पूर्तता करण्याकरता आपल्या बुद्धीची खटपट करतो, असे विद्वान पुष्कळ आहेत. महाराष्ट्रातच आहे असं नव्हे, जगभर आहेत. म्हणजे बुद्धिदाता नाही का. गणपतीचं का वर्णन आहे? लक्षात घ्या. शक्ती करता हनुमंताला पूजावं, पैशा करता लक्ष्मीला पूजावं आणि गुणा करता ज्ञाना करता गणपतीला पूजावं. हे लक्षात घ्या. कुणा करता कोणाची पूजा करायची, म्हणून आपल्याकडे या सगळ्या पूजा आहेत. अमावस्याला दिवाळीच्या लक्ष्मी पूजन करतो ना. का? ती लक्ष्मी प्रसन्न राहावी, आमच्या घरात वर्षभर ती यावी. बरोबर आहे ना. मग शक्ती करता हनुमंताचं पूजन, ज्ञाना करता गणपतीचं पूजन. बरं का? हो. गजानना गणपती बाप्पा आम्हाला योग्य सुचवा हं मती. शब्द लक्षात घ्या. जरा बुद्धीबद्दल सांगतो. अजून एक महत्त्वाचा बेसिक प्रिन्सिपल सांगतो. हात म्हणजे काय? हा हात, याला 5 बोट आहेत नाही का, आणि जी एकसारखी नाहीत. खरं आहे ना, एकसारखी नाहीत. बरोबर आहे, नक्कीच एकसारखी नाहीत, पण एकसारखी होतात ना. ही विसंगती आणि ही विसंगतीतली संगती, ही विसंगती आणि ही संगती. विसंगती आहे तिथपर्यंत काही हाताने उचलणार नाही, आणि विसंगतीचं रूपांतर संगतीत झाल्यानंतर काहीही उचलता येईल. म्हणून 5 बोटं सारखी जरी नसली तरी 5 बोटं जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते कुणालाही उचलतात. कळलं का? माझ्या बोलण्याचा अर्थ कळला? आपण नेहमी सांगतो ना, अहो कुठे 5 बोटं सारखे आहेत, मग आम्ही कुठे म्हटले? अहो 5 बोटे सारखी नाही आम्हाला कळलं ना, पण एकत्र येऊ द्या ना. नाही का? समाज उन्नती, समाजाचा उद्धार, समाजाचं कल्याण 5 बोटं सारखी नाही ते तुम्ही सांगायचे कळत नाही. पण हे तुम्हाला कळत नाही का की 5 बोटं एकत्र आल्यानंतर काही काम करू शकतात. आणि ही विसंगती आहे, सत्यच आहे ना, नाही का? पण हे एक लक्षात नाही का आलं तुमच्या? हा जर अंगठा आता या लेवलला आला असता, हा अंगठा या लेवलला आला असता, अहो हे वरच्या वर तरंगला असतं, तुम्हाला भाकरीचा तुकडा मोडता आला नसता. तुम्ही कसं केलं असतं माहिती आहे का? म्हणजे हे टेकलंय पण हो, तुम्ही ईश्वरी सत्तेतून काय मजा आहे बघा. ही 5 बोटं एकासारखी नाहीत, पण काय मजा आहे हो. हे असे झाल्यानंतर मी म्हटलं, मी असं केलं प्रयत्न, काही ते आलं ना. ते म्हणले अरे विसंगती असू दे, म्हणून लक्षात ठेवा, सुख का दुःख, चांगलं का वाईट, खरं का खोटं, पाप का पुण्य म्हणू नका. विसंगती हीच सत्तेची संगती आहे. हा सिद्धांत आहे पहिल्यांदा. हा सिद्धांत लक्षात ठेवा. हा चांगला का वाईट, हा खरा का खोटा हे बोलूच नका. विसंगती असल्याशिवाय भाजीला रुची नाही. काय आहे का नाही? भाज्या करता का नाही घरी?
काय काय घालता? बायका म्हणतील हा बाबा सासरा सुद्धा आमचा कधी एवढ्या आवाजात बोलत नाही. नवऱ्याची तर हिम्मतच नाही. मी का बोलतो? कारण तुमच्या माझ्यात 15 फुटाचं अंतर आहे म्हणून बोलतो. काय अहो, विसंगतीशिवाय भाजी चांगली होते का? काय होते का? नाही ना? लक्षात नाही का आलं तुमच्या? हां हां, माहिती आहे. एका भाज्यामध्ये सगळी विसंगती, सगळी विसंगती. खारट मीठ, तिखट मिरची, आंबट चिंच, पुन्हा मेथ्याची फोडणी, पुन्हा मोहरी, पुन्हा आलं, पुन्हा लसूण आलं, पुन्हा गूळ, पुन्हा ते असं उष्ट करायचं, असं असं करायचं, पुन्हा टाकायचं. आज मला इतकं बरं वाटतं, इतकी अनुभवी मंडळी मला विसरली. आणि मग गणपतीला कठीण आहे सगळं. काय हे सगळे विसंगती आहे ना? आहे का नाही? काय कुठे मिरची आणि कुठे गुळ? काय त्याचं काही काही प्रमाण? आणि कुठे ते मीठ? पण हे सगळं एकत्र जेव्हा योग्य प्रमाणात होतं, फुरका मारला नवऱ्याने, आहा काय ग बायको, क्या बात आहे, आज अशी तुझी भाजी झाली आहे ना, चाटून पुसून खातो. बायको म्हणते मला ठेवताय का शिल्लक? अगं म्हणलं एवढी चांगली का केलीस? माझं म्हणणं कळलं का? अरे बाबा, हे सगळं जीवनच असं आहे. किती विसंगत आहे सगळं, नाही का? पण योग्य तऱ्हेने विचार कराल तर तुम्हाला कळेल, या ईश्वरी सत्तेच्या चांगलं वाईट खरं खोटं या कर्मामध्ये कुठे एक अलौकिक असं सूत्र आहे. हेच वस्तूचं दर्शन आहे. ह्यालाच वस्तुमात्र परमात्मा म्हणतात. आता भाग असा आला, पण हे कळण्याकरता बुद्धी दूर राहणारी नको. आमची बुद्धी देवापासून दूर चालली आहे. का दूर चालली? मला एक सांगतो, देवापासून दूर बुद्धी जाणं म्हणजे आपण आपल्यापासून दूर जाणं. देवाचं वर्णन करताना केलं, आपण पेची आपण पया प्रकाशित से धनंजया, काय बहु बोलो दया नाही तुझे, आपण पेची आपण पया. बरं का? अनेक मार्गाने बुद्धीने परमात्मा जाणण्याचा माणसं प्रयत्न करतात, नाही जमत. काय असतं, माणसाला बुद्धीचा आपल्या फार अभिमान असतो. एक फार अवघड आहे, आमच्या बुद्धीला पटल्याशिवाय आम्ही मान्य करत नाही. तर कोण तुझ्या मागे लागले? हां, आमच्याकडे आमची बुद्धी ही बुद्धी प्रामाण्य, बुद्धीला प्रमाण. आमच्या बुद्धीच्या कसावर जर ते पटलं, उतरलं तर मान्य करू. द्यावं सोडून. हां, कशाची बुद्धी 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 कळता? बुद्धीचा मिजाज मारणारा एक दिवस बुद्धी भ्रष्ट झाली. माणसं म्हटली कुठे गेली बुद्धी? कुठे गेली बुद्धी? कशाला बुद्धीचं श्रेष्ठत्व सांगावं? मला मान्य आहे ही माझी बुद्धी योग्य चालली आहे म्हणून तुम्ही प्रवचनाला येत आहे, पण माझी बुद्धी योग्य चालवणारा कोणीतरी आहे त्याच्याकडे वळून मागे वरा, ती खरी बुद्धी आहे, नाही का? बुद्धीच्या आधारावर मी वाटेल ते करीन. आज काय चाललंय? बुद्धीच्या आधारावर बॉम्ब ब्लास्ट चाललेत की नाही? कशावर चाललेत? कशावर? हां, ज्यांना काही कळत नाही ते सुद्धा करायला शिकले. कशी बुद्धी वाकडी चालली आहे बघा. म्हणून एक सांगतो, बुद्धीचा वापर योग्य